नाशिकच्या शांतीनगर परिसरात MIDCच्या अतिक्रमण हटाव कारवाईनंतर नागरिकांनी बेमुदत बिऱ्हाड आंदोलन सुरू केलं। 2 जून रोजी झालेल्या कारवाईत सुमारे 100 झोपड्या तोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला। पुनर्वसन, नुकसान भरपाई आणि परिसरातील पुलासह कालीमाता मंदिराला संरक्षण देण्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाबाबत आमच्या प्रतिनिधींनी आंदोलकांशी संवाद साधलाय, पाहूयात। मागील 40 वर्षापासून शांतीनगर येथे वास्तव्य करत असलेल्या शांतीनगर झोपडपट्टी व रमाबाई झोपडपट्टी येथे 2 जून रोजी MIDCच्या वतीने अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली। आपण जर बघितलं तर इथे ह्या नागरिकांना पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आली। तब्बल 100 झोपड्यांचं येथे MIDCच्या वतीने अतिक्रमण करून यांना बेघर करण्यात आलं। मात्र काल राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात यांच्या नेतृत्वाखाली एक बिऱ्हाड आंदोलनाचा मोर्चा घेऊन MIDCच्या परिसरामध्ये आंदोलन त्यांच्या वतीने करण्यात येत आहे। आपण बघूया, इथे काही नागरिक आहेत ज्यांचे ह्या आंदोलनामध्ये घरं तुटले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं प्रशासनाच्या वतीने त्यांना नोटीस दिली गेली होती या नव्हती आणि त्यांना आता पुनर्वसनाचं काही आश्वासन दिलं आहे का। आपल्यासोबत काही ज्यांच्यावर अतिक्रमण झालेलं आहे, त्यांच्या घरावर अतिक्रमण झाले आहे, तिथले काही महिला आहेत, तिथले काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ताई, MIDCने काही कारवाई केली आहे, तुमचे घरं तोडले आहेत, काय सांगाल ह्या कारवाईच्या संदर्भामध्ये? आमचे सकाळी पाठी येऊन सनी घरं मोडले, आमचे लेकरं उन्हात पाडले, आमचे लेकरं तानात पाडले, पीठ वाहून गेलं, धान्य वाहून गेलं, बाय बाय पोरं वन पाडले, बाय यांनी ऐकलं नाही। आम्ही माझ्या लेकराला उन्हात पाडलं, मला लेकर मेलं असतं नात्या घरामध्ये, ती नात मेली असती माझ्या घरामध्ये। यांना माझ्या आली काल परसन भाऊला बोलून घेतलं, तिलाही मी बोलले, ते साहेब काहीच बोलले नाही माझ्या लेकराला। मग येण्यासारखे बसले, त्याला एवढं म्हणलं त्याला त्याचा दबाव आहे का, ते मला पण तरी काही बोललं नाही। माझ्या भावाला पण पोराला दबात गार करते, लेखी द्याय ना, घर नाही बोला ना, काही विचारत नाही। असे मुख्य बसून सनी घेतलं, माझ्या लेकरू का असं वनवासी आहे का? माझ्या लेकराच्या उन्हात तानामध्ये माझ्या 8 पत्रे काढून घेऊन गेले, माझं घर उन्हात पाडलं, माझं पीठ भिजलं, माझं लेकरू मरून गेलं असतं, माझं उन्हा पडलं असतं, माझ्या बाळकाला मी उन्हात पाडून दिलं होतं। बघू शकतो की यांची जे घरं तुटले आहेत हे अक्षरशः ते नागरिक रडताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। सरकारला हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की तुम्ही आमची घरं तोडली आहेत आणि तुम्ही त्याचं पुनर्वसनाचा शब्द नाही देता की पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि तुम्ही त्यांचे घरं पाडली आहेत। आपल्यासोबत अशाच काही अजून महिला आहेत की त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणूया। ताई, तुमचे घरं पाडले शासनाने, काय नेमकं काय आमचे घरं पाडले, झोपेत असताना घरं पाडले, लेकरं बाळा आमचे मध्ये होते, आम्हाला काढता सुद्धा नाही आले। लेकरं वडताना मी पडले तर माझे दाताला लागलेलं आहे, होत फुटलेला आहे। त्यांनी चालू आमचे घरं पाडले, असा दगड टाकला डोक्यात की आमचा असं वाटतं की आम्हाला झोपेमध्ये त्यांनी मारायला पाहिजे होतं। इतकं वैताग आला, तर इतकं आम्हाला त्यांनी टेन्शन दिलं, का कुठं काय करावं ते सुद्धा आम्हाला कळत नव्हतं। आमचं अन्न पाणी सारं भिजून गेलं, कुणी परत बघायला नाही आलं। जोवर घरं होते तोपर्यंत पाडायचं त्यांनी केलं काळजी, पण नंतर आता उन्हात आलो आम्ही, आहे का कोणी काळजी करायला? प्रशांत भाऊशिवाय दुसरं कोणीच नाही आहे। आता जे काय करते ते तेच करते, आम्हाला एवढंच मागणं आहे आमचं की ते कोण काय होतं त्याचं नाव, काय सांगा, त्यांनी पुनर्वसनाचा शब्द दिला आहे का? तुमचे घरं आम्ही बांधून देऊ असं काय म्हटले? अजून आम्हाला काहीच माहिती झालेली नाही, आम्हाला अजून काहीच नाही। त्यानं गपचिप येऊन आमच्या घरावर हे केलेलं आहे। 6 वाजता आले आमच्या घरावर, त्यानं JCP लावले, आम्हाला लेकरं काढता आले नाही, तर आम्हाला धान्य काढता आलं, आमचे भांडे कुंडे त्यानं दाबून दिले, सगळं काय आमचं दाबून दिलं। त्यानं आमचं एक काही सुद्धा पत्र सुद्धा का असं भांडं काढू दिलेलं नाही आम्हाला। त्यानं पाऊस आला, आमच्या पावसाच्या तोंडाला आमच्या झोपड्या त्यानं मोडून टाकल्या, JCP चलविल्या, त्यानं आमच्या
घरावर असं कुणीसुद्धा आम्हाला वारं पाऊस आला, पावसानं आमचं धान्य धुन्य आमचे लेकरं रडायला लागले, पावसामध्ये इकडं तिकडं पळत राहिले, सारखे पळत राहिले. पण लेकरायची सुद्धा किवदया त्याला आली ना. पाण्याचे नळसुद्धा त्यानं मोडून टाकले, जाग्यावर दाबून टाकले त्यानं. आम्ही पावसाचं पाणी पाजलं लेकरायला, लेकरं रडत राहायला लागले, आम्हाला असलं पाणी नको आहे म्हणून तरी त्यांना किवदया आलेली नाही. आमच्या झोपडे मोडले त्यानं. पण आम्हाला आता आम्ही रस्त्यावर आहोत. आता सध्या आम्हाला अन्न पाणी सुद्धा असं येणं आमचे परशान भाऊ बघायलेले आहेत. त्यानं आम्हाला परशान भाऊनं इथं आणलं, आम्हाला त्यानं जागा दाखवावी, आम्हाला त्यानं झोपड्या जागेवर परशान भाऊनं देऊन टाकाव्यात. आपण बघू शकतो की ह्या आंदोलनाला काही जे नागरिक आहेत हे उपोषणही करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. मागील कालपासून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आमरण उपोषण सोडणार नाही, असे ह्या नागरिकांचं मत आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचं मत काय आहे, ते जे आमरण उपोषण करतायत. काय सांगा? मी रवींद्र रामदास आयरे. या घरकुल योजनेसाठी आमचं पुनर्वसन नेहरू जवाहरलाल पुनर्वसन योजना 52,46,23,000 या योजनेच्या बांधकामाचा जो दर्जा आहे तो अगदी निकृष्टपणे आहे. ज्या लाभार्थ्यांना जे घरकुल दिलेले आहेत ते पावसाळ्याने विहिरीसारखं पाझरलं जातं. ड्रेनेज लाईन खालच्या मजल्यावरचे जे लोक आहेत त्यांना राहणं मुश्किल झालेले आहे. आणि ह्या परिस्थितीमधील जे काही उर्वरित लोक आहे त्यांचा आम्ही दावा करतो आहे का यांना रमाबाई आवाज योजनेमध्ये म्हणा का दलित आवाज योजनेमध्ये म्हणा, उर्वरित लोकांना त्या ठिकाणी शांतीनगर या वसाहतीमधील काही भाग देऊन आणि पुनर्वसन करावं. पण काही आम्ही 10 एप्रिल रोजी आमरण उपोषण केलं होतं. 13 एप्रिलला आम्हाला आश्वासन दिलं होतं का तुमच्या उर्वरित लोकांचा आम्ही विचार करू असं आश्वासन देऊनसुद्धा, आणि आमचं नोव्हेंबरपासून साखळी उपोषण चालू आहे. त्या उपोषण चालू असूनसुद्धा शासनाने कुठलाही निर्देश न देता बेकायदेशीर आणि संविधानिक पद्धतीने ज्या आमच्यावर न्याय द्यायचा होता तो न्याय न देता आम्हाला ऐन पावसाच्या वेळेस बेघर करण्यात आलं. आणि सुमारे सकाळी 6 वाजेच्या वेळेस मुलं बाळं आमचे चहा पाणी पित होते. त्याच वेळेस आमच्या झोपड्या आधी भयंकर पद्धतीने लोकांना भयभीत करून सरासरी 500 पोलीस फौजफाटा घेऊन लोकांना असं का आपण जर झोपडी वाचवायला गेलो तर आपल्याला पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करेल आणि आपण जे आहे ते आपल्याला कायद्यापासून वंचित राहील म्हणून लोक घाबरलेत आणि आपल्या झोपड्या तोडण्यास बेघर झालेत. आपण बघू शकतो की जे नागरिक आहेत, उपोषणकर्ते आहेत, यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पहाटे झोपेतूनही न उठवता 500 पोलिसांचा फाटा घेऊन हे आमचे घरं तोडण्यासाठी आलेलं आहेत. आपल्यासोबत आहेत जे बिराड आंदोलन जे MIDCच्या परिसरामध्ये घेऊन आले आहेत ते राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात. नेमकं त्यांचं काय मत आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. भाऊ, काय सांगाल, जे बिराड मोर्चा तुमच्या नेतृत्वाखाली इथे MIDCच्या प्रांगणामध्ये आंदोलन करतोय, काय सांगाल? 2 तारखेला सकाळी 6 वाजता झोपेतून उठण्या अगोदरच शांतीनगर या भागातील आमच्या झोपड्या ज्या 40 वर्षापासून स्थायिक आहेत त्या तोडण्यात आलेल्या आहेत. आणि सांगण्यात येत आहे की ही जागा MIDCला वर्ग झालेली आहे. MIDCला ही जागा 40 एकर वर्ग झालेली आहे. यात आमचा कुठलाही विरोध नसून, परंतु 40 वर्षापासून आमची झोपडी स्थायिक असताना त्या झोपडीधारकांचा कुठलाही विचार न करता, त्यांना विचारात न घेता त्यांची जागा परस्पर MIDCला देऊन टाकली आणि यांना बेघर करण्यात आलेलं आहे. तर सरकार एका बाजूला 2011 पूर्वीच्या झोपडपट्ट्यांना कायदेशीर सुरक्षा देण्याच्या गोष्टी करतं आणि त्यांना संरक्षण देण्याचं सांगून त्यांना जागेवर घरं दिली जातील असं आश्वासन GR काढला जातो. आणि सकाळी 6 वाजता कुठलीही पूर्वकल्पना न देता यांना बेघर करून यांची घरं तोडली जातात आणि यांना रस्त्यावर आणलं जातं. याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. आणि 40 वर्षापासून आमच्या झोपड्या स्थायिक असलेल्या त्यांना न्याय मिळवण्यासाठी, त्यांना त्यांच्या हक्काची घरे आणि हे कायद्याने जी 2011चा GR काढलेला आहे त्या GRमध्ये आम्ही बसताना देखील आम्हाला बेघर करण्यात आलेलं आहे. तर यांना तात्काळ आहे त्या ठिकाणी 40 पैकी 5 एकर जागा ह्या झोपडीधारकांना द्यावी, यासाठी हे बिराड आंदोलन MIDC कार्यालय नाशिक येथे चालू करण्यात आलेलं आहे. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही.
आपण बघू शकतो की जे नेतृत्व करत आहेत यांचं असं मत आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. या आंदोलनाला आपण जर बघितलं तर अनेक पक्षाच्या वतीनेही पाठिंबा देण्यात येतो आहे. आपल्याकडे आझाद समाज पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष संदीप मोरे आहेत, यांनी ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं काय मत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. भाऊ, काय सांगाल, हे जे आंदोलन चालू आहे आपल्या पक्षाच्या वतीने जो पाठिंबा देण्यात आला आहे? आम्ही कालपासून या आंदोलनात सक्रिय सहभागी असून आमचा या आंदोलनाला स्पष्ट असा पाठिंबा आहे. हे फसवं सरकार, या सरकारने फक्त नाशिकच नव्हे तर संपूर्ण अखंड महाराष्ट्रामध्ये गोरगरिबाचे घरं उद्ध्वस्त करण्याचा डाव आखलेला आहे. आणि ह्या ज्या जमिनी मोकळ्या होतील, ज्या ठिकाणी एक गोरगरीब कष्टकरी कामगार वर्ग राहतो, त्या ठिकाणी त्या जमिनी मोकळ्या करून या मोठ्या उद्योगपतींच्या बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव या सरकारने आखलेला आहे. आणि ह्या सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी प्रशांत भाऊ खरात यांच्या नेतृत्वामध्ये हा जो अन्याय झालेला आहे, येथील जवळपास 100 कुटुंब या सरकारने बेघर केलेले आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या सर्व कुटुंबाला या सरकारने बेघर केलेलं आहे. हे सरकार फसवं सरकार असून या सरकारने याआधी आश्वासन दिलं होतं की 2011 पूर्वीचे जे काही झोपडपट्टीधारक असतील, जे अतिक्रमणं असतील, ह्या अतिक्रमणांना आम्ही नियमित करू असं या सरकारने, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु या सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे. आणि या सरकारने जवळपास 40 वर्ष त्या ठिकाणी वास्तव्य असलेल्या या कामगार आणि कष्टकरी लोकांना त्या ठिकाणी बेघर केलेलं आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. त्याचबरोबर आम्ही या सरकारला इशारा देतो की आपण लवकरात लवकर या बेघर कुटुंबांना, या दीनदुबळ्या समाजाला, बहुजन समाजाला न्याय दिला नाही तर भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. आणि जर उद्या येत्या 24 तासामध्ये या सरकारने यांची पर्यायी व्यवस्था केली नाही या राहणाऱ्या कुटुंबांची, तर आम्ही प्रादेशिक कार्यालय MIDC यांच्या दालनामध्ये आमचं सर्व सामान घेऊन, संसार घेऊन त्या ठिकाणी आम्ही वास्तव्यास जाण्यास मजबूर होऊ. तरी या सरकारने तात्काळ ही दखल घ्यावी आणि यांना न्याय मिळवून द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. आपण बघू शकतो की जे काही आंदोलनकर्ते आहेत, ह्या आंदोलनकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जे शासन आहे, शासनाने आमच्या झोपड्या ज्या आहेत त्या जशाच तशा बांधून द्यावा, नाहीतर आमचं पुनर्वसन करण्यात यावं. ज्या नागरिक होते त्यांना सकाळी पूर्वसूचना न देता त्यांची जी घरं पाडण्यात आले, हे शासनाने करायला नव्हतं पाहिजे होतं. आणि आपण जर बघितलं तर शासन ह्या नागरिकांना घरे बांधून देईल का, त्यांचं पुनर्वसन करेल का, हे पाहणं महत्त्वाचं करेल. आवाज इंडियासाठी ज्ञानेश्वर तुपसुंदर, नाशिक.